मार्चला सुरुवात होईल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करते जय हनुमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मथुर फॅन्स क्लब हार्दिक इलेवन भाटाले. पहिला बॉलर पंकज मालीच्या विरोधामध्ये पहिला हा आपण पाहताय फलंदाज सुनील केवणेचा चौकार. झालाय. दरम्यान आपण पाहतोय अर्थातच नेक्स्ट मॅच श्लोक हर्षित 11 कानोर बॉईज अर्थातच श्याम देशमुख आणि रुपीजी राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल काकडवाल टीम. हो यावेळी चांगला बॉल अगदी जोरदार साफी लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इथून फलंदाज सुनील केवने मात्र बाद होतील. साठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिली विकेट तर आली अगदी आपण पाहताय पहिल्या बॉलवरती तो चौकार सुनील केवने यांच्या बॅटमधून आणि सेकंड बॉलवरती आपण पाहताय गोलंदाजांना त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. तिसऱ्या क्रमांकावरती हर्षद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. हो इथे आपण पाहताय फुललेचा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर आतमध्ये येणारा बॉल आणि तिथून आपण पाहता बॅटच्या साहाय्याने ती सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. 5 धावा धाव फलकावरती पहिल्याच बॉलवरती आपण पाहता तो अख्खाउंड ओपन झाला होता चौकारानं, परंतु नेक्स्ट बॉलवरती ती विकेट मिळवली होती गोलंदाज पंकज मालीनं. जबरदस्त बॉलिंग करत असताना P5च्या षटकामध्ये पंकज माली पहिलं सत्र पहिल्या फेरीतील पहिली मॅच खऱ्या अर्थाने ही 5 षटकांची असणार आहे आणि ज्यावेळी सेकंड राऊंडची मॅच असेल ती मात्र 4 षटकांची असेल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहताय 5 षटकांची मॅच असेल म्हणजे 2 षटक हे तुम्हाला पॉवर प्लेचे असतील. हो यावेळी ऑन साइडला हॅमर केला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. हो फिल्डर कडनं चुकी झाली आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय सीमा पार आलाय चौकार. मालीच्या विरोधामध्ये हो यावेळी शॉर्ट ऑन फुल केला फटका सरळ चाललाय सीमा पार सचिन केवनेच्या बॅट मधून आला हा षटकार. पंधरा धावा धाव फलकावरती एक शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या P1च्या षटकातील. हो फुड्यामध्ये टाकला होता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलोदर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथून धाव कोणतीही मिळणार नाहीये. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते जय हनुमान ढवलेपाडा टीम. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 विकेट झाली. 1 सुनील केवने खऱ्या अर्थानं बाद झाले. पहिल्या बॉलवरती तो चौकार त्यानंतर त्यांची विकेट आणि त्याच्यानंतर आपण पाहताय सचिन केवने यांच्या बॅटमधून आलेले ते 2 मोठे फटके एकंदरीत 15. आदरणीय श्याम देशमुख आणि आदरणीय रुपेश राऊत यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. श्लोक हर्षित 11 कानोर बॉईजला आज त्यांनी पुरस्कृत केलाय. विनंती असेल आपण मंचावरती या. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 1 विकेट देखील आली आहे. 5 ओव्हरचे मॅच आहे. पहिले 2 षटक हे खऱ्या अर्थानं कंपल्सरी पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतील. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या धावा बनवण्याचा प्रयत्न ती पहिली विकेट आली परंतु त्याचा जास्त काही फरक पडलाच नाही.
खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे पाठीमागच्या काही चेंडूंवरती आपण पाहताय सचिन केवने यांनी एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. शेवटचा बॉल तो डॉट बॉल आला आणि आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज नीरज आपल्याला इथून पाहायला मिळतील. सेकंड पॉवर प्ले मध्ये आपल्याला नीरज इथून बॉलिंग करताना पाहायला मिळतील. भरपूर चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. जे कोलंबो माता क्रिकेट संघ सेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहता. शेवटचा दिवस अंतिम दिवस फायनल दिवस या स्पर्धेचा देखणं दर्जेदार नीटनेटकं असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. फक्त 16 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाला. 2 दिवसांची ही स्पर्धा व्हाईट बॉल आला. धावसंख्या 16. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहताय. संपूर्ण जे कोलंबो माता क्रिकेट संघ शेलून या 2 दिवसांमध्ये घेतली आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो इथून आपण पाहताय एज लागली आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. दुसरा झटका मिळतोय तो जय हनुमान ढवलेपाडा टीमला. फलंदाज इथून बाद होतील ते मात्र हर्षद. फलंदाज बाद झालेत आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची एकंदरीत धावसंख्या जे हनुमान ढवलेपाडा टीमच्या आपण पाहताय 16 वरती 2 विकेट्स आल्यात आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अनिकेत बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 4थ्या क्रमांकावरती खऱ्या अर्थानं त्यांना प्रमोट करण्यात आलं. अगदी आपण पाहता लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्याच वेळी आता मात्र थोडीसं अगदी आपण पाहताय फिल्डिंग थोडीशी चेंज होईल कारण की रायटी फलंदाजांच्या विरोधामध्ये ती वेगळी फिल्डिंग आणि लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये ती या ठिकाणी आपण पाहतोय अगदी क्रीडा नगरी ज्यांच्या विद्यमानाने उपस्थित करण्यात आली ते आदरणीय थेट सरपंच शिवाजीदादा खारीक आणि त्याच समवेत या क्रीडा नगरीची जी खेळपट्टी तुम्ही अनुभवताय अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी तयार करण्यात आली ते ओमसाई क्रिकेट संघ शेलो यांचा मनस्वी आभार व्यक्त करावा लागतील. कारण अगदी मी तर म्हणेल असं मागच्याच हप्त्यामध्ये ही स्पर्धा पार पडली त्याच्यानंतर मात्र ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते परंतु या खेळपट्टीची अगदी अचूकता फार चांगली आहे. हो चांगला बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. बरोबर पडल्यानंतर बॉल खालीच राहतात ते उचलीच देत नाहीयेत आणि इथून फलंदाज आपण पाहता अनिकेत फक्त खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. फुटवर्कच नाहीये. अगदी आपण पाहता जागेवरून तो खडे खडे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथून निर्धाव आलेत. गोलंदाज नीरजच्या माध्यमातून हो ऑन साइडला फुल टॉस बनवून घेतलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नाच्या पलीकडे बॉल चाललाय. सीमा पार चौकार. दुसरा बॉल घ्या. चला नवीन बॉल घ्या जर तो बॉल नसेल भेटत तर. टीम आपण पाहता मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 पाटाले. हो शॉर्ट बॉल दिला हुक केला बरोबर बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. सचिन केवने यांच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार.
ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना जे हनुमान ढवलेपाडा टीमच्या आपण पाहताय 2 महत्वपूर्ण विकेट्स आलेत, परंतु सचिन केवने जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. फार कमी वेळात त्यांना स्ट्राईक मिळाले, परंतु ज्या वेळी स्ट्राईक वरती आलेत त्यावेळी त्यांच्या बॅटमधून ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहताय तो मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला, षटकार आला. त्याच्यानंतर मात्र पुनश्च एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये ते आपल्याला नॉर्थ सेकंड वरती पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहता पुनश्च एकदा सेकंड स्पेल घेऊन पंकज माली आपल्याला पाहायला मिळतील. समोर आपण पाहता अनिकेत 4 बॉल मध्ये 4 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. हो, चांगला बॉल इथून आपण पाहताय पंकज माली यांचा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तिथून देखील आपण डॉट बॉलच पाहायला मिळतोय. धाबा जरूर आल्यात, परंतु ते डॉट ऑफ पर्सेंटेज देखील जास्त जे पाहायला मिळालेत, जास्त डॉट बॉल आपल्याला इथं पाहायला मिळालेत. मग मोठे फटके देखील आलेत सचिन केवने यांच्या बॅटमधून, परंतु ते जे काय डॉट बॉल आलेत त्याच्यामध्ये एखादी सिंगल डबल जर आली तर धावसंख्या आणखीन अगदी पुढे जाताना पाहायला मिळेल. ते टार्गेट आहे ते अगदी आपण जास्त धावसंख्येचं इथून पाहू शकता, परंतु डॉट बॉल जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. हो, इथे एज लागली आहे आणि फलंदाज अनिकेतला इथून परतावं लागतंय. डीजे मालीला मिळाली विकेट्स. ही दुसरी विकेट आपण पाहताय सेकंड स्पेल मधील पंकज मालीजी. अनिकेतला त्यानं बाद केला. नवीन फलंदाज आपण पाहताय जीवन. हो, यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु इथून जर पाहायला गेलं तर ती सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती ऍड होईल. धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 28 वरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान ढवलेपाडा टीमचे आपण पाहताय 3 बाद 28 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सलामीला आलेत सचिन केवने आपण पाहता. ती सलामीची धुरा आतापर्यंत सांभाळून ठेवली आहे. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जी धावसंख्या उभी राहिली आहे त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अगदी मोठं आहे. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाले. व शॉर्ट बॉल दिलाय, हुक केलाय, फिल्डर नाही आहे, वॅकंट एरिया आहे, बॉल सरळ चाललाय, डीप स्क्वेअरला एक सीमा पार सचिन केवने यांच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक देखना षटकार. यावेळी व्यवस्थित बॅटवरती मिडल झालाच नव्हता. तिथे अगदी आपण पाहता मिस हिट होता, परंतु फिल्डर नव्हता. सिंगल धाव इथून पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 35. अगदी जर पाहायला गेलं तर 15 बॉल 16 बॉल आतापर्यंत झालेत आणि त्याच्यामध्ये फक्त 6 बॉल मात्र ती स्ट्राईक मिळाली ती सचिन केवने यांना आणि त्याच्यामध्ये मात्र त्यांनी 23 धावा त्या वैयक्तिक बनवल्यात. ऑन साईडला आणखीन एक स्ट्रोक आपण पाहता अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटला बॉल निघालाय, डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत आपण पाहताय इथून देखील सिंगलच पाहायला मिळते. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 36-36. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात ते अगदी आपण पाहताय 36. एकंदरीत जर पाहायला गेलं तर इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलो तर मात्र सचिन केवने ज्यांनी आतापर्यंत 6 बॉल केलेत 6 बॉल मध्ये 23 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतात.
आणि इथून आपण पाहताय जीवन जे 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांनी आतापर्यंत 2 बॉल खेळले, 2 बॉलमध्ये एक इंडिव्हिज्युअल धाव त्यांची धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची एकंदरीत धावसंख्या आपल्याला 36 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 विकेटच्या पतनानंतर ती 36 धावा जे हनुमान ढवलेपाडा टीमच्या आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी टीम मीटिंग होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेच स्टार्ट करा कारण की आज फायनल डे आहे या स्पर्धेचा, त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. 3 ओव्हरमध्ये 36 आल्यात, 3 विकेट्स आल्यात. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती पंकज माली यांची. एक मोठा फटका त्यांच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु ती 1 विकेट्स, त्यानंतर मात्र त्या 2 सिंगल, 1 लेग बायचे आणि त्यानंतर 1 डॉट बॉल. चांगली बॉलिंग. उर्वरित 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये किती धावा बनवू शकेल इथून जय हनुमान ढवलेपाडा टीम ते 12 बॉलमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाज मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 बटाले टीमचे आपण पाहताय. गोलंदाज दादा बॉलरचं नाव कळू शकेल का? मयंक प्रयाग माळी. 4थ्या षटकामध्ये आपण पाहताय प्रयाग माळी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. 4थं षटक त्याच्याकडे ते मात्र ती जबाबदारी सोपवली आहे. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की घोटेकर ब टीमनं जे शेवटचं षटक आपण पाहताय गोलंदाज प्रतीकनं फेकलं होतं. हो इथे फटका मिस टायमिंग आहे, डीप मध्ये फिल्डर बरोबर अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी ठेवण्यात आला त्याच फटक्यासाठी आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद होईल तो म्हणजे आपण पाहताय जीवन. फार चांगलं संगीत आपण पाहताय आमचे डीजे SD च्या माध्यमातून आपण पाहताय. गेले 2 दिवस प्रेक्षकांचे खऱ्या अर्थानं मनोरंजन करतात. हो हाफ ट्रॅकर होता, पाठीमागे केलाय, शॉर्ट फाईन लेगला बीट केला, डीप फाईन लेग मध्ये बॉल चालला, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाहीये, आलाय चौकार. त्यांच्या बाटमधून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल भेटलाय, परंतु इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडली जाईल कॅच. बरोबर अगदी शॉर्ट बॉलच आला होता समोर, परंतु यावेळी बाटच्या अगदी कडेला बॉल लागला आणि तिथून मात्र ती कॅच आपल्याला पाहायला मिळते. भूषणला देखील इथून परतावा लागेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर सेट फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं कमीत कमी स्ट्राईक मिळाली आहे. त्यांना जर का स्ट्राईक मिळाली ना तर अगदी मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. 6 बॉलमध्ये 23 वैयक्तिक धावसंख्येवरती ते बॅटिंग करतात, परंतु इथून येणारा प्रत्येक फलंदाजाला तो मोठा फटका हवा आहे आणि त्या मोठ्या फटक्याच्या नादामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी ते विकेट्सच पाहायला मिळते आणि मग गोलंदाजाचं कॉन्फिडन्स त्या ठिकाणी ते थोडंसं हाय होताना पाहायला मिळतं आणि मग गोलंदाज देखील आपण पाहताय अगदी फ्री माइंडनं ती गोलंदाजी करत असतात. 40 धावा धावफलकावरती आहेत जे हनुमान ढवलेपाडा टीमच्या. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, विकेट्स आतापर्यंत आल्यात त्या 5. सचिन केवने जे सलामीला गेलेत ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या साथीला आता 7व्या क्रमांकावरती आपण पाहताय नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. गोलंदाज प्रयाग माली व शॉर्ट बॉलर दिला. पुन्हा एकदा हावेमध्ये होता, मिस टायमिंग, शॉर्ट फाईन लेगला यावेळी चुकी झाली. सेकंडला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 तर कंप्लीट झाल्यात, का मिळणार तिसरी आणि तिसरीसाठी खऱ्या अर्थानं तो कॉल आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज आपण पाहता या ठिकाणी बाद होईल तो म्हणजे किरण. फायनली ती स्ट्राईक आता मिळाली आहे ती मात्र सचिन केवने यांना.
तो प्रयत्न त्यांचा चालूच होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर ते अगदी नाराजच झाले होते, कारण की त्यांना साईकच मिळत नव्हती. परंतु यावेळी त्यांनी स्वतःने खेळांचं साईक घेण्यासाठी पुढे आले आणि मात्र इथून आपण पाहतोय फलंदाज किरणला मात्र परत पाठवला आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोहम 8व्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. धावसंख्या टीमची एकंदरीत पाहायला मिळते ती 42. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर अगदी चांगली धावसंख्या पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीवरती असताना अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. प्रयाग मालीनं भरपूर चांगली बॉलिंग केली आहे. एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला, परंतु त्यानंतर त्याने ते प्रत्युत्तर देखील दिलं, ती विकेट देखील मिळवली. निघाला पुन्हा एकदा प्रयाग राऊंड विकेट ना आपण पाहता सचिन केवनेसाठी. हो, ऑन साईडला फटका केला, व्यवस्थित मिडल झालाच नाहीये, कनेक्ट झालाच नाहीये, डीप मध्ये जाईल लॉंग ऑन मध्ये, तोपर्यंत एक सिंगल धाबीतून पाहायला मिळेल. सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43-43. प्रयाग मालीच्या षटकातील एक शेवटचा बॉल बाकी आहे. जबरदस्त षटक पाहायला मिळालं. चौथं षटक आपण पाहता, भरपूर चांगलं षटक, जिथे मात्र त्याच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय, 2 दुहेरी, एक सिंगल, म्हणजे एकंदरीत 5 बॉल मध्ये त्यानं धावा आतापर्यंत खर्च केल्यात, त्या मात्र 7. व ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु अगदी आपण पाहताय फिल्डरच्या हातामध्येच, आणि इथून आणखीन एक विकेट पाहायला मिळेल. सोहम देखील बाद होईल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती आल्यात त्या ज्या हनुमान ढवलेपाडा टीमच्या आपण पाहता 43. शेवटचं षटक आता बाकी असेल. या 43 आपल्याला पाहायला मिळतात, आणि इथून जर पाहायला गेलं तर महत्वपूर्ण विकेट्स आल्यात, त्या मात्र अगदी 7. जितू माली गोलंदाजी मार्क वरती आपण पाहता, शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण त्यांना पाहणार आहात. आणि आता 9व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गणेश दाखल झालेत, परंतु गणेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत, आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज सचिन केवने. 24 धावा बनवल्यात त्यांनी आतापर्यंत 7 बॉल मध्ये. व पहिला बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप, पंच इथे सांगतात इट इज वाईड. एक्स्ट्राची धाव आली आहे, एक्स्ट्राच्या धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 44 वरती. 7 फलंदाज बाद झाल्यानंतर 44 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक आहे. ओ, फटका आडवा बाट मधून खेळला, जेवढी उंची आहे तेवढीच लांबी प्राप्त केली. बॉल सरळ चाललाय, लॉंग ऑन सीमा पार. सचिन केवने यांचा आणखीन एक वार ठोकलाय षटकार, आणि अर्धशतक इथून कंप्लीट झालं. ते आता मात्र बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान ढवलेपाडा टीमचं 50 धावा धाव फलकावरती लावल्यात. फार कमी स्ट्राईक मिळाली. स्ट्राईक जर का जास्त मिळाली असती तर कदाचित ती धावसंख्या आणखीन पुढे जाताना पाहायला मिळाली असती, परंतु आता शेवटच्या षटकामध्ये ती स्ट्राईक मिळाली, आणि पहिला षटकार. यावेळी चांगला बॉल आडव्या बाट मधून खेळायचा होता. बॅट बॉलचा इथून संपर्कच नाहीये. सरळ बॉल अगदी एसटी रक्षकाकडेच निघाला, आणि इथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर हा डॉट बॉल खऱ्या अर्थानं तो कमबॅक करण्यासाठी हवाच होता, कारण की शेवटचं षटक आहे. इथून मात्र त्या धावा वाचवायच्या आहेत. 50 धावा आतापर्यंत आल्यात. 4 बॉल बाकी आहेत. हो, इथे अगदी आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. आणखीन एक चौकार.
लवकरानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 54 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये ते आक्रमण आपल्याला सातत्यपूर्वक पाहायलाच मिळतं सचिन केवने यांच्या माध्यमातून. हो, यावेळी स्विच इट करायचा होता, व्यवस्थित मिडल झाला नाहीये. बरोबर अगदी बॉल विकेट वरतीच घरघळताना पाहायला मिळाला. इथून आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जे धाडस दाखवलं आपण पाहताय जितू मालीनं आतापर्यंत 2 डॉट बॉल फेकलेत. एक षटकार एक चौकार त्यांच्या विरोधामध्ये आला. एक व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला. एकंदरीत 54 धावा धाव फलकावरती आहेत. हो, फुल टॉसच दिला होता आणि पंचांनी सरळ नो बॉल इथे घोषित केला. नोची एक सिंगल इथून मात्र पाहायला मिळेल. 55 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. आता इथून संधी आहे सचिन केवने यांच्यासाठी देखील. फ्रीडचा बॉल आहे, अगदी फ्री माइंड न ते खेळू शकतात, परंतु त्या बॉलवरती अगदी मोठा फटका पाहायला मिळेल की गोलंदाज चांगली कामगिरी करेल. हो, चांगला बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल करत असताना बाहेरच्या बाजूने निघला. बरोबर लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांच्या निर्णयाला खऱ्या अर्थानं चॅलेंज केलाय ते सचिन केवने यांनी. आणि इथून थर्ड अंपायर कडे खऱ्या अर्थानं डिसिजन सोपवला. DRHचा वापर केला. जे हनुमान ढवलेपाडा टीमनं आपण पाहताय चेक केलं जात आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहताय टेक्निकल रूम मधून. स्वर्गीय दीपक 11 काकडवार आणि त्यांच्या विरोधामध्ये श्लोक 11 कानोर. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. इट इज फेअर डिलिव्हरी. पंच अगदी जर पाहायला गेलं ना तर अगदी डोळ्यांमध्ये तेल घालून त्या ठिकाणी आपण पाहताय कामगिरी करत असताना एकही निर्णय खऱ्या अर्थानं पंचांकडनं आपण पाहताय तो DRHचा कोणत्याही टीमच्या फेवर मध्ये गेलाच नाहीये. तो बरोबर ऑफिशियलच्याच फेवर मध्ये गेला. शेवटचा बॉल हो, ऑन साइडला ताकदीनं बॉल चाललाय मिड विकेटला सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय सचिन केवने यांच्या बॅट मधून. शेवट गोड करत असताना हा दर्जेदार षटकार. हा षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 61. आणि आता टार्गेट आहे मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 भाटाले टीमच्या अगेन्स्ट ते 62 या धावसंख्येचं. 30 बॉल आणि 62 या धावसंख्येचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. हरिभक्त परायण बसंत बाबा तरे या ठिकाणी उपस्थित झालेत. बाबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये. मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा 62 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट, एक मोठं आव्हान इथून आता सेट केलंय. ते खऱ्या अर्थानं जय हनुमान ढवलेपाडा टीमनं मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 फाटाले टीमच्या अगेन्स्ट 30 बॉल आणि 62 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. श्लोक 11 कानूर बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय दीपक 11 काकडवाल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात. मी सन्माननीय हरिभक्त परायण सन्माननीय बसंत बाबा तरे यांच्या शुभास आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आणि त्या मॅचचा टॉस
या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. दुसऱ्या सत्राला इथून सुरुवात होईल. 62चा तो पाठलाग करताना आपल्याला इथून पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहताय मथुर फॅन्स क्लब हार्दिक इलेव्हन बाटाले टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. दोन्ही सलामीचे सलामीवीर फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रयाग माळी आणि पंकज माळी बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पी फॅक्टर आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय. मथुर फॅन्स क्लब हार्दिक इलेव्हन बाटाले टीमच्या मैदानाच्या आतमध्ये त्या 62 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दाखल होत आहेत. चला ऑफिशियल आपण सन्माननीय सचिनजी चव्हाण साहेब या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय दत्तदादा शेट्टे यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला मॅचला सुरुवात होतीये. दुसऱ्या सत्राला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता. गोलंदाज सचिन केवने गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि समोर आपण पाहता सॅकिंग एंड वरती प्रयाग माळी, नॉन सेकंड वरती आपण पाहताय पंकज माळी. हे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलं पी-1चं षटक सचिन केवने यांच्याकडे. 62 धावसंख्येचा बचाव करायचा तर एकीकडे 30 धावसंख्या. अगदी या 30 बॉल मध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. हे बॅटल खऱ्या अर्थानं कशा प्रकारचं रंगेल हे येणाऱ्या 30 बॉल मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. पहिलाच बॉल अगदी आपण पाहता सचिन केवने यांचा अगदी बीट करून गेलाय फलंदाज प्रयाग माली यांना. पहिला चेंडू अगदी निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल न सुरुवात झाली आहे दुसऱ्या सत्राला आपण पाहताय. एक जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सर्वांच्या भेटीस आली आहे. हो आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर एक अँगल आणि एक टप्पा मिळाला आणि त्याच टप्प्यावरती अगदी ती गोलंदाजी केली जाते. प्रयाग माळी फक्त बॅट फिरवत आहेत परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच होत नाहीये. इथून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला चालू आहे जय हनुमान ढवलेपाडा टीम कडनं. सचिन केवने हो आणखीन एक चांगला बॉल. यावेळी बॅकफुटला आले होते आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आउटसाइड ऑप्शन बाहेर निघेल बॉल आणि तो बॉल अगदी स्लॅश केला जाईल. परंतु इथून आणखीन एक चांगला बॉल प्लॅनिंग खऱ्या अर्थानं बॉलिंग केली जाते. बरोबर वाईट यॉर्कर इथून टाकले जातात सचिन केवने यांच्या माध्यमातून. फलंदाजांना अकाउंट देखील ओपन करून देत नाहीयेत. इतकी जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. हो यावेळी अगदी आपण पाहताय बरोबर मिडॉनच्या बाजूने काढलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. सीमा पार चौथ्या बॉल वरती चढवलाय प्रहार. ठोकलाय चौकार. चौकार आला आणि या चौकारानं तो अकाउंट ओपन झालाय. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मथुर फॅन्स क्लब हार्दिक इलेव्हन बाटाले टीमचा आपण पाहताय 4 या धावसंख्येनं
4 बॉल झालेत आणि 4 धावा धाव फलकावरती आल्यात सचिन केवने. हो यावेळी बाहेर जाणारा बॉल स्लॅश केलाय, फिल्डरनं चुकी केली आहे, बॉल अगदी डीप मध्ये चाललाय थर्डमॅनला सीमा पार आणि इथून फिल्डरनं केली आहे चुकी. आलाय चौकार, चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 वरती. आता खऱ्या अर्थानं गोलंदाज जर पाहायला गेलं तर भरपूर चांगली गोलंदाजी करतात, फलंदाज देखील आपण पाहतात तेवढेच प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या प्रयत्नानं ते अपयश येत होते. परंतु आता त्या फिल्डरनंच चुकी केली आहे आणि तो चौकार पाहायला मिळतोय. 8 धावा धाव फलकावरती आल्यात. हो कमी गतीने टाकला होता, परंतु पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. बरोबर आउटसाइड दी ऑफ स्टंप, भरपूर बाहेरून गेला. एक्स्ट्राची धाव इथून पाहायला मिळेल, एक्स्ट्राच्या धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 9 धावा धाव फलकावरती आहेत. 62चा पाठलाग करत असताना पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावरती. हो इथे देखील स्लॅश झालाय, फिल्डर पुन्हा एकदा तोच, परंतु इथे प्रयत्न अगदी अपुरे पडलेत आणि बॉल सरळ चाललाय थर्डमॅनला सीमा पार. आणखीन एक लक फॅक्टर चौकार. विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय प्रयाग माळी आणि त्याच्या समवेत पंकज माळी ही जोडी मैदानावरती आहे. चालू असलेली मॅच एकीकडे अर्थातच जय हनुमान ढवळेपाडा आणि त्याच्या विरोधात मथुर फॅन क्लब भाताले टीम हार्दिक 11 आपल्याला पाहायला मिळते. भाताले टीमच्या या ठिकाणी बॅटिंग चालू आहे. 62 धावसंख्येचं टार्गेट 5 षटकांमध्ये जय हनुमान ढवळेपाडा टीमने सिद्ध केलंय. परंतु पाहूयात आता या ठिकाणी भाताले टीम पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती आल्यात. चांगला बॉल, अतिशय सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळते गणेश गोलंदाजाकडून. पहिला बॉल तर डॉट आला, या डॉटच्या मदतीने आपण पाहतोय अगदी सामन्यातली काटकता पाहायला मिळते. अद्याप पर्यंत या ठिकाणी टोटल 8 बॉल फेकलेत, एक अनलिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. लिगल डिलिव्हरीचा जर विचार करायला गेलं तर 7 बॉल अधिकृत पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये 4 बॉल डॉट आलेत. चांगला पटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेखा पार, येतोय तो दणदणीत चौकार. त्यांची फार मोठी इच्छा आहे की मॅच थोडी तापली पाहिजे. आता तिला तापवण्याचं काम आमच्या हातात आहे, ते सुद्धा आम्ही करूयात. प्रभात शेलार स्वतः मैदानात तापले नाहीत, परंतु ते आता सांगतात की कॉमेंटेटरनी मॅच तापवली पाहिजे. हे बरोबर आहे, चुकीचं काहीच नाहीये. असं होतं कधी कधी. क्रिकेट हा असाच खेळ आहे की सातत्यपूर्ण त्याच्यात तुम्हाला टिकून राहण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप आणि किक करामत पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रभात आमच्या सौम्यात जरूर जोडले गेले, परंतु या सामन्यातली काटकता भेदकता काही इन्स्ट्रक्शन आमच्यासाठी जरूर आहेत, त्यामुळे आम्ही त्या पद्धतीचं समालोचन या ठिकाणी प्रभात चालू आहे.
कारण प्रत्येक वेळी जर पाहायला गेलं ना तर अगदी समालोचकाच्या हातात माईक असलं तर थांबण्याचं नाव कधी घेत नाही, परंतु आम्हाला अगदी बॉल टाकताना ती काळजी घेणं फार गरजेचं असतंय आणि तसा प्रकार सध्या आमच्या माध्यमातून चालू आहे. परंतु इथे वाईड आलाय, वाईडच्या मदतीने 18 चा पल्ला अद्यापपर्यंत गाठलाय तो मात्र यावेळी मथुर फॅन्स क्लब हार्दिक 11 भाताले टीमने आणि त्याला 2 हात देण्याचा प्रयत्न, अगदी ताकद ठेवली आहे मैदानात गणेश गोलंदाजाने, परंतु एक चुकीची गोलंदाजी. आणखी एक दर्जेदार बॉल. समोरचा बॅटर आपण पाहतोय पंकज माळी आणि त्याला साथ देते तो मात्र प्रयाग माळी. अर्थातच बॅक टू बॅक 3 चौकार प्रयाग माळीच्या बॅट मधून आले आहेत पहिल्या षटकामध्ये. गणेशचा नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस पुन्हा एकदा धावपळकावरती पाहायला मिळतोय. गणेश अगदी मी तर म्हणेल गोलंदाजी बॅटिंग या सगळ्याचा विचार क्रिकेटमध्ये करावा लागतो. जनमान डवलेपाडा ज्यांनी फार मोठा अधिराज्य क्रिकेटच्या विश्वावरती गाजवलाय, परंतु समोर सुद्धा तितकीच तगडी आव्हानात्मक टीम पाहायला मिळते, ती म्हणजे भाताले टीम. आणि या भाताले टीमचा विचार करायला गेलं तर त्यांनी सुद्धा दूरवरचा प्रवास करून आज या मैदानात ते दाखल झालेत. म्हणजे एक समोर तगडा आव्हान दोन्ही टीमचं पाहायला मिळतंय. जिंकणार कोण हरणार कोण यांच्यातला सविस्तर प्रवास या ठिकाणी पाहतोय. अगदी या प्रवासाचे सोबती आपण होऊयात, कारण पहिला षटक संपल्याच्या नंतर अवघ्या 13 धावा खर्च केल्या. अवघ्या म्हणण्यापेक्षा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात त्या धावा कमतरतेतच आल्यात. तिथे 3 डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळालेत. फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण, फार चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आता या क्षणी. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहतोय आपण. 2 वाईट फेकले, 1 बॉल वरती चौकाराला 3 अधिकृत लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली खरी म्हणायला गेली तर, जिथे मात्र डॉटची सांगता त्यांनी केली आहे. परंतु अजूनही आपण पाहतो या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. आउटसाइड द लेग स्टंप, वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. पिचिंगच्या बाहेर अगदी लाईन चुकली. इथे फटका फसलाय, परतावं लागेल ते बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय तो मात्र जर्मन डवलेपाडा टीमने. कम ऑन हिजे. बॅटर मैदानात दाखल झालेत. अगदी जर पाहायला गेलं तर जे हनुमान डवलेपाडा टीमला ज्यांनी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं ते ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. आता प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल की ते लाईव्ह का पाहतायत. त्याचं कारण सुद्धा मित्रांनो तसंच आहे. टीमला पुरस्कृत जरूर केलं, परंतु सध्या ते महाबलेश्वरला आहेत. चांगला फटका, व्हॉट अ बॉल. अगदी मी तर म्हणेल आउटसाइडचा बॉल बॅट वरती घेतला आणि फटका मात्र दर्जेदार या ठिकाणी येतोय. तो खणखणीत षटकार, बाहुबली स्ट्रोक.
या ठिकाणी पाहायला गेलं तर जय हनुमान ढवलेपाडा टीमला त्यांनी पुरस्कृत केलंय आणि सातत्यपूर्ण पाहायला गेलं तर अगदी आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा त्यांचे सुपुत्र आम्हाला पाहायला मिळत आहेत. आता स्कोररच्या भूमिकेत आहेत. जरा स्पीडअप करा प्लीज, विलंब होतोय फार, कारण इथे कणकणीत षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 13च्या सरासरीने प्रति षटक धावा आल्यात त्या मात्र 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 61 धावा संख्येचा पाठलाग करत असताना या 26 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. संघी कुड्यातलं तिसरं षटक सचिन आपण पाहतोय, ज्या सचिनने पहिलं षटक या ठिकाणी फेकलं होतं. अगदी सातत्यपूर्ण आम्ही पाहत असतो. दोनही बंधू ढवलेपाडा टीमला अगदी बंदिस्त म्हणण्यापेक्षा बांधून ठेवण्याचं कार्य, एकीचं बळ काय असतं ते दाखवून दिलं जात आहे. कारण सध्या आपण पाहतोय सचिन केवणे गोलंदाजी मार्क वरती आहेत, तर एकीकडे बॅट किपिंगच्या भूमिकेत सुनील केवणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सम्मेल क्रिकेट मधला आणि बंधुत्वातला मधला सम्मेल सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. समोर अगदी तगडा आव्हान, ज्याच्या बाट मधून आल्या आल्या सिक्सर पाहायला मिळाला, तो भावेश माळी सध्या बॅटिंग लाईनवर, उजव्या हाताचा फलंदाज. चांगला फटका. का मला बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळतायत आणि का मी बाहुबली स्ट्रोक घेतोय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज त्याने मैदानात दाखवून दिलंय. खणखणीत षटकार जरूर आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. कमान डीजे. टोटल काहीशी पुढे 33 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा सचिन केवणे गोलंदाजी मार्क वरती. समोर भावेश. लेफ्ट आर्म राऊंड. अगदी चांगली गोलंदाजी, परंतु वाईडचा इशारा. ऑफिशियल राजेंद्र भोईर इशारा करतायत की इथे गोलंदाज चुकी करताय, दंडित केलं गेलं त्यांच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धाव संख्येचा भर मात्र धावफलकावरती 34. चला व्हॉलेंटियर आपण आतमध्ये या. आमचे व्हॉलेंटियर यांची दाद द्यावी लागेल. छोटे आहेत परंतु काम मात्र मोठं करतायत. पार नदीत वगैरे जाऊन बॉल पडतायत, परंतु ते घेऊन येण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हेलिकॉप्टर उडवायचं होतं आणि या क्षणी आपण पाहायला गेलं तर इथे सिंगल जरूर आली आहे. ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा फायदा दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलाय. या 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले. छत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळेल. अगदी शरीराचा स्पर्श झाला होता बॉलला आणि त्यानंतर हा बॉल मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव एक्स्ट्राची नक्कीच पाहायला मिळेल. घेऊ की नको या संभ्रमात बावेश जरूर होते, परंतु नॉन स्ट्रायकरचा खेळाडू अगदी त्या स्ट्राईकच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता, त्यामुळे नक्कीच बावेशला धाव घेणं भाग पडलं, परंतु धाव कंप्लीट जरूर झाली. फार मोठा धोका पत्करला होता यावेळी.
चांगला फटका आपण पाहतोय प्रयागच्या बॅट मधून, परंतु इथे सिंगल आली आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला तंत्रशुद्ध क्रिकेट आणणं फार गरजेचं असतं. आम्ही सातत्यपूर्ण म्हणतो, सिच्युएशन नुसार क्रिकेट खेळावा लागतो. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर तुमचा सम्मेल, मी मगाशी म्हटलं सचिन केवणेचं सुनील केवणेचं मी वर्णन केलं, या बंधुत्वाचा सम्मेल चांगला आहे, टीमला बांधणी फार चांगली आहे, परंतु त्याच्यानंतर या दोन्ही बॅटर मध्ये तितकाच सम्मेल पाहायला मिळतोय. उचलण्याचा प्रयत्न, कारण अगोदरच्या बॉलवरती मी प्रयागचा फटका जोरदार पाहायला मिळाला होता. जर प्रयागने ठरवलं असतं तर हा फटका मोठ्या धावेत कन्वर्ट करता आला असता त्याला, परंतु अगदी सावध पाळत्रेची सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केलं होतं. परंतु इथे सुद्धा आता भावेशकडून सिंगल आली आहे. आता भावेशकडे स्ट्राईक पुन्हा एकदा पाहायला मिळेल, परंतु या क्षणी 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेला तर 62 धावा संख्येचा पल्ला आहे आणि 12 बॉल 23 धावा संख्येची गरज. आदरणीय रोहिदाजी मसने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनस्वी सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल मात्र पाहायला मिळते ती 39 या आकड्यावरती 12 बॉल आणि 23 ची गरज आहे. अगदी आता 12चा आकडा फार महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण इतकी बॉल मैदानावरती आहेत आणि त्या बॉल मध्ये 23 धावा संख्येचा पल्ला गाठायचा आहे. आव्हान दोन्ही टीम साठी कठीण आणि सोपं म्हणता येणार नाही, कारण अगदी तुल्यबलता या सामन्यातले पाहायला मिळते. जरा मागच्या इनिंग कडे नजर जर मारली तर मात्र 36 धावा 3 षटकांमध्ये होत्या. इथे डॉट बॉल आलाय. सामन्यातली भेदकता काटकता सध्या समोर येते. तीक्ष्ण गोलंदाजी करावे लागणार आहे जे अनुमान डबलेपाडा टीमला, आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय अर्थातच या ठिकाणी हार्दिक 11 मथुर फॅन क्लब भाताळे टीम. हे क्रिकेट आहे मित्रांनो, अगदी फलंदाज होईल बाद, डायरेक्ट हिट, महत्वपूर्ण विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. लांबवरून दूरवरचा प्रवास करून इथे आलात. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
कारण सांगण्याचं तारतम्य आहे की नक्कीच आतापर्यंत पहिला राऊंड दुसरा राऊंड उरकायला पाहिजे होता आपला, परंतु अजूनही एक मॅच पहिल्या राऊंडची बाकी आहे. आणखी एक दर्जेदार गोलंदाजी, परंतु पंचांचा वाईडचा इशारा. वाईट म्हणजे गोलंदाजाचं नव्हे तर संघाचं वाईट होतं आणि इथे मात्र वाईटचा इशारा. वाईटच्या मारणे एक बोनस अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येचा पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 3 बॉल कडे कटाक्ष जरूर टाकूयात. अगदी गोलंदाजी सर्रासपणे मैदानात चांगली ठरली आहे. चांगला फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आगे चेंडू कलेक्ट करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली होती. इक्का दुक्काने काम होणार नाहीयेत, परंतु एक चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल यावेळी सोहम हा गोलंदाज. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सामना पार 80-30चा आहे. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. हवाई हल्ला जरूर चढवलाय आपल्याच फॉलोथ्रू मध्ये. फिल्डिंग सजवली जाते, परतावं लागेल याही बॅटरला. परतीचा प्रवास फक्त तो सांगून गेला भावेश माळीला. आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 खासियत पाहतोय आपण. अगदी 3 षटकांमध्ये मी उल्लेख जाणून बुजून केला होता की अगदी पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांमध्ये धावा होत्या त्या मात्र पहिल्या इनिंगला 36, परंतु या क्षणी या 3 षटकांमध्ये टोटल आपल्याला पाहायला मिळत होती 39 आणि या क्षणी 41 धावा धावफलकावरती आहेत. पहिला सामना अगदी दुसरा सामना शिवशक्ती कळावचा आपण पाहिला गोटेघर बीच्या विरोधात, जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये 35 धावा होत्या. नो बॉलचा इशारा पंचांचा. इथे परतावं लागेल या बॅटरला. सिंगल आले, डबल साठी प्रयत्न केला, नो बॉलचा इशारा आला. त्याच्यावरती दुसरी धाव अतिघाई आणि संकटात जाई. सामन्याला कलाटणी जरूर पाहतोय. या अतिरिक्त 2 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. नो +1 अशा 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे 43 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर दर्जेदार गोलंदाजी सोहमच्या माध्यमातून झाली आहे. एक झेल, त्याच्यानंतर रनआउटच्या या 2 विकेट आणि थोडीशी चुकीची गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात सुद्धा आली होती, परंतु डॉट बॉलची फेकी सुद्धा सुंदर त्याची सुरुवात पाहायला मिळत होती. एखादा मोठा माल्टे हिट या बॉल वरती अगदी भाताला टीमचं भविष्य घडवू शकतो, तर एखादा डॉट बॉल, एखादी विकेट ती जयमान डवलेपाडा टीमच्या भविष्याची विजयाची नांदी ठरू शकते. परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेला तर हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. टोटल मात्र पाहायला मिळते 43 या आकड्यावरती. 7 बॉल आणि 19 धाव संख्येची आवश्यकता आहे. सामना मित्रांनो कुठेही गेलेला नाहीये, कारण इथे या सामन्यात कोण जिंकलं कोण हरलं याच्यापेक्षा क्रिकेट कसा जिंकतोय ते पाहणं का फार गरजेचं आहे. या ठिकाणी आलाय डॉट. सामन्यातली मजा पाहतोय आपण. 12 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता होती, आता 6 बॉल मध्ये 19 धाव संख्येची गरज असेल.
विनंती आपणास, अन्यथा पेनल्टीला आपण सामोरे जाऊ शकता, याची नोंद घ्या. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलो आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक. फलंदाज होईल बाद. अगदी ऐन मुक्याच्या वेळी विकेट पाहायला मिळतीये. डॅनी लोंगले श्रीपती बाबा उमरोली संघाचे यांच्याकडून मात्र या ठिकाणी शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला. त्यामुळे नक्कीच या क्षणाकडे आपल्याला पाहावं लागेल. अगदी मॅच अगदी इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे प्रत्येक जण आता वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय. गोपाळ आपण पाहतोय. गोपाळ आपण पाहतोय न्यू बाटर मैदानात दाखल झालेत. विकेट आली. आता 5 बॉल 13ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे, मॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपण जाऊया मॅच कडे. चांगला फटका, यावेळी गॅप शोधली आहे. बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी खणखणीत चौकार. काटक शरीर यष्टी. आपण नेहमी म्हणतो चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय टोटल काहीशी पुढे सरकतीये. 53 या आकड्यावरती. त्रेपन्न धावा, 65 धावा संख्येचं टार्गेट. 4 बॉल 9ची आवश्यकता. गोलंदाज किरण. चांगला फटका, बॉलला एलिव्हेशन दिलं गेलंय आणि या ठिकाणी लांबी उंची यांचं समीकरण पाहतोय. मोठा ब्लास्ट यावेळी बॅटर गोपालच्या माध्यमातून मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे आणि त्याने आल्या आल्या ठोकले 2 मोठे फटके. अगदी चौकार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल पुढे जाऊन सरकते. 59 या आकड्यावरती. आता बॉल आणि धावांमधली तफावत मात्र समानतेवरती. काय सामना आहे मित्रांनो. 12 बॉल 23 ची गरज असताना गोलंदाजी केली ती मात्र सोहम या गोलंदाजाने. परंतु 19 धावसंख्येचं टार्गेट सेट करत असताना पहिल्याच 2 बॉलवरती फार मोठी चुकी. इथे बॉल आलाय डॉट. हे क्रिकेट पाहतोय, कारण रणनीती बनवणं हे क्रिकेटरचं काम आहे. कारण समोरचा बॅटर काय करतोय याच्यापेक्षा आपली गोलंदाजी कशी झाली पाहिजे हे महत्वाचं आहे. येणारे 2 बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. चेसिंग विथ ड्रेसिंग कर्जत असोसिएशनचे नियम आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय सामना चालू आहे मैदानात. आउटसाइड द लेग स्टंप. इथे मात्र आणखी एक वाईट बॉल. येणारे 2 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. आता पराने टोचून आपल्याला सुद्धा जमणार नाही, कारण सामना इतका महत्वाचा आहे. वळ तर दोन्ही टीम घेणारच आहेत, कारण जिंकणं आणि हरण्या पलीकडचा क्रिकेट आहे.
मित्रांनो सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीम साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बिग फाईट तगडं आव्हान सध्या या ठिकाणी पाहतोय. हे क्रिकेट आहे पहा, कारण इथे 2 बॉल 2 ची गरज असताना विकेट जाते. ज्या गोपालने आल्या आल्या मैदानात हाहाकार माजवला तो गोपाळ आता परतीचा प्रवास करेल. एक बॉल आणि 2 धाव संख्येची गरज आहे. सामना पार चुरशीचा आहे मित्रांनो. मथुर फॅन क्लब हार्दिक इलेव्हन भाताळे आणि त्याच्या विरोधात जानमान ढवळेपाडा टीम. काय कानमंत्र दिला सचिनने मागित नाही, परंतु एक चांगला कानमंत्र मित्र म्हणजे किनरच्या कानामध्ये आला आणि त्या कानमंत्राचा वापर करत असताना अचूकता गोलंदाजीतली मैदानावरती टिपली गेली. गोपाल मात्र परतीचा प्रवास करत निघाला. समोर आलेला बॅटर अर्जुन, चांगला फटका यावेळी लास्ट बॉल वरती आक्रमकता आणि अर्जुनाने खऱ्या अर्थाने महाभारत घडवलं मैदानावरती. शेवटच्या बॉल वरती माल्टी हिट बिग ब्लास्ट विनर शॉट यावेळी पाहायला मिळालाय, तो मात्र अर्जुनच्या बॅट मधून. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मथुर फॅन क्लब हार्दिक इलेव्हन भाताळे टीम विजयी झाले. जय हनुमान ढवळेपाडा टीम बाळक, परंतु या ठिकाणी मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. किरणची गोलंदाजी चुकीची ठरली. पहिला बॉल त्याच्यानंतर आलेला दुसरा व्हाईट बॉल याच्यावरती फार मोठं समीकरण बिघडलं आणि एक आव्हान सोपं झालं ते मात्र भाताळे टीम साठी. परंतु गोपालची दाद देईल आणि त्याच्यानंतर भाताळे. परंतु या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल तो मात्र